आज 25 फेब्रुवारीला भारतीय मजदूर संघाने एक मोठं सरकार जगाव आंदोलन आज आयोजित केलेलं आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्या महिला ज्या अंगणवाडी आशा स्कीम वर्कर ज्या आहेत, या स्कीम वर्करचं मानधन वाढवण्याबाबत आणि स्कीम वर्करना रेग्युलर नियमित कामगार करण्याबाबत आज मोठं एक आंदोलन आहे। आणि आपण बघू शकता की इथे साताऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला आज जमा झालेल्या आहेत। आत्ताच आपल्याला माहिती आहे की भारत सरकारने एक लेबर कोड आता लागू केलेले आहेत। तर त्या लेबर कोडमधले आपण भारतीय मजदूर संघ एक असं आपलं संघटन आहे की ज्यांनी सरकारला पाठिंबा दिलेला आहे, कारण की त्या लेबर कोडमधल्या ज्या काही अशा प्रावधान आहेत या सर्वसाधारण जे कामगार आहेत त्यांच्यासाठी या अत्यंत आवश्यक आहे। आणि ते जर लागू झालं त्याच्यामुळे सगळ्यांना एक किमान वेतन सुद्धा मिळणार आहे। त्यातले काही प्रावधान असे आहेत की ज्याच्यामध्ये IR कोड आहे आणि OSH म्हणजे सामाजिक सुरक्षा कोड जे आहे त्याच्यामध्ये काही बदल भारतीय मजदूर संघाने सरकारला सुचवलेले आहेत, पण अजूनपर्यंत त्याचं इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही। त्याच्यासाठी भारतीय मजदूर संघ आज रस्त्यावर आलेला आहे आणि आपल्या ज्या इतक्या दिवसांच्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर सरकारने लागू कराव्या आणि सगळ्या कामगारांचं हित यामार्फत करावं अशी सरकारला मागणी आहे। त्याच्यासाठी आपण इथे सगळे एकत्रित आज झालेलो आहोत। त्याच्यात प्रामुख्याने आपल्या भरपूर मागण्या आहेत, जसं IR कोडमध्ये आत्ता जसं मी सांगितलं की IR कोडमधले जे 2 कोड आहेत त्याच्यात आपण काही बदल सुचवलेले आहेत, ते बदल इम्प्लिमेंट लगेच करावे आणि इतर 2 कोड आहेत ते लगेचच लागू करावे। EPS 95 मध्ये जे पेन्शन मिळतं आहे त्याची मर्यादा सुद्धा 1000 पासून 7500 पर्यंत करायला पाहिजे। एक बँकिंगचा एक विषय आहे, 5 दिवसांच्या बँकिंगचा मागण्यांचा विषय आहे की 5 दिवसांचा आठवडा झाला पाहिजे, तो सुद्धा लवकरात लवकर लागू करावा। आणि इतर भरपूर मागण्या आहेत, अंगणवाडी आशा वर्कर किमान वेतन लागू झालं पाहिजे, अशा विविध मागण्या घेऊन आज आपण इथे आंदोलन करतोय। मी तृप्ती आळती, आपलं नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर आहे, त्याची मी अखिल भारतीय अध्यक्ष आहे आणि भारतीय मजदूर कार्यकारिणी सदस्य आहे।